खासदार मेधा कुलकर्णी यांनी शनिवारी सिंहगड रस्त्यावरील वडगाव खुर्द दत्तकृष्ण मंगल कार्यालय ते प्रयाजा सिटी मधुकोस सोसायटी दाहिरी लेन 17 फॉर्च्युनर सोसायटी परिसरातील अनधिकृत रेडीमिक्स प्लांटची पाहणी केली। कुठलेही नियम न पाळणे, आरएमसी प्लांट मधून होणारे प्रदूषण, रेडीमिक्स वाहून नेणाऱ्या वाहनांमुळे होणारी वाहतूक कोंडी अशा अनेक गोष्टी निदर्शनास आल्यानंतर त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना बोलून कारवाईचे निर्देश दिलेत। तसेच महापौर आणि पुणे महापालिकेचे आयुक्त यांनी याबाबत त्वरित कारवाई करून हे आरएमसी प्लांट बंद करावेत आणि त्यांचे स्थलांतर करावे अशी विनंती केली आहे। या भागातील अनधिकृत सिमेंट प्लांटमुळे या सर्व परिसरात होणारे अतिघातक प्रदूषण होत आहे। त्यातून निर्माण होणाऱ्या सिमेंटची भुकटी वातावरणात मिसळून या भागातील रहिवाशांच्या घरात येत आहे। त्यामुळे लहान मुले, वृद्ध यांना श्वसनाचा त्रास होतो आहे। सदरचे रस्त्यावरून सिमेंट प्लांट मधून रेडीमिक्सची वाहतूक करणाऱ्या डंपर, मिक्सर व इतर वाहने यांच्यामधून रस्त्यावर खूप रेडीमिक्स सिमेंट पडते व त्यामुळे हवेत सिमेंटचे प्रमाण वाढत आहे। तसेच पडलेल्या सिमेंटवरून दुचाकी स्वार यांचे अपघात होतात। या धुळीमुळे दुचाकीवर प्रवास करताना तोंडात, डोळ्यात धूळ जाते व त्यामुळे श्वसनाचे, डोळ्याचे आजाराचे प्रमाण वाढले आहे। याबाबत या भागातील रहिवासी अनेक दिवसांपासून प्रदूषण नियंत्रण महामंडळ, पुणे महापालिका, ट्रॅफिक याबाबत पोलीस अधिकारी, या प्रभागाचे नगरसेवक, आमदार यांच्याकडे तक्रार करत आहेत। मात्र कुणाकडूनही याला दाद मिळत नाही। पुण्यातलं या ठिकाणी इथे आम्ही आता आरएमसी प्लांटवर आलेलो आहोत। या ठिकाणी माझ्याबरोबर अनेक स्थानिक रहिवासी आहेत। त्या रहिवाशांमध्ये अनेक पत्रकार सुद्धा राहतात। दर वेळेला यांनी तक्रार केलेली आहे की इथे नियमांचं उल्लंघन होऊन आरएमसी प्लांट चालवले जातात। मोठ्या प्रमाणात धूळ असते, गाड्या बेमुरवतपणे चालवल्या जातात। आता इथे तुम्ही हा एक डंपर बघताय, मिक्सर बघताय की ज्याच्यामध्ये गाडीचा नंबर पण नाही आहे। मध्यंतरीच्या काळामध्ये 2-3 असे ॲक्सिडेंट झाले। एकामध्ये एका महिलेचा फुटपाथवरून चालत असलेल्या पादचारी महिलेचा जीव गेला। दुसरा एक ॲक्सिडेंट असा झाला की ज्याच्यामध्ये तिचा पाय तुटला। कारवाई कोणावर करणार? जर एका गाडीचा नंबर दिसत नाहीये, ड्रायव्हर त्या ठिकाणी पळून जातो गाडी घेऊन, अशा वेळेला कारवाई कोणावर करणार? आज इथे आम्ही आलोय, ट्रॅफिकचे पोलीस सुद्धा या ठिकाणी आले। तर त्यांनी आता या सगळ्या गाड्यांचे ऑनलाईन तपासणी केली। या गाड्यांवर किती दंड आहेत, पूर्वीचे काय, अक्षरशः गेले 1-2 वर्षापासून 23 हजार रुपये दंड या गाड्यांवर आता ऑन पेपर दिसतोय, पण एकही रुपयाचा दंड त्यांनी भरलेला नाहीये। मला हे अक्षरशः म्हणजे निराशाजनक चित्र या ठिकाणी दिसतंय की स्थानिक नागरिकांना वाली कोण अशा पद्धतीने जर पोलीस कारवाई करत नसतील, महानगरपालिका जर कारवाई करत नसेल, तर स्थानिक नागरिकांनी कोणाकडे हाक मारायची आणि त्यांना आशेचा किरणही कुठला दिसत नाहीये। लहान मुलांना रस्त्यावर जाणं सुद्धा, फिरणं सुद्धा मुश्किल झालेलं आहे, कारण कुठल्या वेळेला कोणता ट्रक येऊन धडकेल याची काही भीती, म्हणजे काही शाश्वती राहिलेली नाही आहे। रस्ते खूप या सगळ्या चिखलमय वातावरणामध्ये झालेले आहेत। त्यामुळे या ठिकाणी मला असं वाटतं की हा व्हिडिओ आयुक्तांपर्यंत पोहोचला पाहिजे, दोन्ही आयुक्तांपर्यंत, ट्रॅफिकचे पण DCPपर्यंत, पोलीस आयुक्तांपर्यंत आणि महानगरपालिकेच्या आयुक्तांपर्यंत। माननीय महापौरांना पण विनंती करते मी अशा ठिकाणी एकतर रहिवासी क्षेत्रामध्ये आरएमसी प्लांट असू नयेत असा स्टँडिंग कमिटीचा पण ठराव झालेला आहे। लवकरात लवकर याचं स्थलांतर केलं जावं, हा एक मुद्दा। दुसरा मुद्दा, आता जे स्थलांतर होईपर्यंतचे जे इथे चालवले जात आहेत त्याला काही नियम असावेत की नाही, MPCBच्या माध्यमातून त्यांना काही नियमावली घालून दिलेली, त्याचं त्यांनी पालन केलं पाहिजे की नाही। रस्त्यावर ज्या गाड्या धावणारे त्या गाड्यांचं लाईफ संपलेलं आहे का हे बघणार आहे की नाही कोणी, ड्रायव्हरवर कारवाई कोणी करणार आहे की नाही, गाड्यांचे नंबर सापडत नाहीत त्याच्यावर कोणी कारवाई करणार आहे की नाही, याच्यावर कारवाई न करणारे पोलिसांवर कोणी कारवाई करणार की नाही, असे सगळे मुद्दे उपस्थित होतात। त्यामुळे मी प्रशासनातल्या, म्हणजे प्रत्येक विषयाचं जे प्रशासन आहे, म्हणजे पोलीस खातं असेल किंवा ट्रॅफिक विभाग असेल आणि महानगरपालिका असेल, प्रशासनाला कळकळीचं आवाहन करते की नागरिकांना या सगळ्या त्रासातून लवकरात लवकर सोडवलं पाहिजे। पुण्यामध्ये वडगाव भागामध्ये सिंहगड रोडला अतिशय मोठ्या प्रमाणात, आता हे बघा या मोठ्या गाड्या चालल्या डंपरच्या आणि मिक्सरच्या, मोठ्या प्रमाणात 5-10 आरएमसी प्लांट आहेत। त्याच्यातल्या 3वर MPCBनी कारवाई करायला सांगितले म्हणून 3च कारवाई केलेली आहे, बाकीच्या विषयांवर कारवाई पण केलेली आहे। सर्व नियमांना धाब्यावर बसवून हे प्लांट चालू आहेत। कुठल्याही पद्धतीने धूळ किंवा अन्य नॉर्म्समध्ये नियमांचं पालन केलं जात नाही। इतक्या मोठ्या प्रमाणात धुळीचं लोट वर आलेले असतात की नागरिकांना श्वसनाचा त्रास व्हायला लागलेला आहे। आजूबाजूच्या एरियामध्ये राहणाऱ्या सगळ्या नागरिकांच्या घरामध्ये धुळीचे थरच्या थर आहेत। त्याचबरोबर या ज्या गाड्या बाहेर पडतात
या गाड्यांना ना नंबर असतात, त्यांचे नंबर यांनी झाकलेले असतात, त्यांच्यावर 10-10, 15-15 वेळेला कारवाई करण्यासाठी चलनं निघालेली आहेत. पण 20-20, 25-25 हजारची चलनं या प्रत्येक गाडीवर आहेत आणि त्यांनी एकदाही त्याचं चलन भरलेलं नाही.